नमस्कार, मी समाधान हरिहर. आज ॲटॉमिक हॅबिट बाय जेम्स क्लिअर आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलिंग असणारे हे पुस्तक जेम्स क्लिअर यांनी कशा प्रकारे आपण लहान लहान बदल करून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. आपण प्रत्येक दिवसाला 1% चेंज करून वर्षाअखेरीस आपण 35 पटीने पुढे जाऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या हेल्थमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण थोडे बदल करून कशा प्रकारे आपण आपले जीवन बदलू शकतो याबद्दल या पुस्तकात ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकात जेम्स क्लिअर यांनी सांगितलेले आहे. जेम्स क्लिअर पुस्तकाची सुरुवात करताना जेव्हा हायस्कूलला होते त्यावेळेस एक कहाणी सांगतात. ते ते बेसबॉल खेळण्याच्या ग्राउंडवर होते. बेसबॉल खेळताना बेसबॉलची बॅट त्यांच्या नाकावर लागली. ती इतकी गंभीरपणे लागली होती की नाकाचा पूर्ण आकार बदलून टाकला होता. नाकातून पूर्ण रक्त वाहत होते आणि त्याच ठिकाणी लेखक जेम्स क्लिअर बेशुद्ध झाले. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांना तीन तीव्र असे झटके आले. नंतर डॉक्टरांनी ठरवलं की यांना कोमामध्ये ठेवून आपण उपचार करूया. मग नंतर त्यांना कोमामध्ये टाकण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. डॉक्टरांनी निर्णय घेतल्यानंतर थोडी परिस्थिती चांगली झाल्यावर डॉक्टरांनी पुन्हा त्या कोमातून बाहेर काढले आणि नंतर त्यांची नाकावर शस्त्रक्रिया झाली. परंतु त्यांना नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना एका ॲपल ज्यूसचा वास घेण्यास सांगितले. ज्यावेळेस ते वास घ्यायला त्यांनी श्वास आत घेतला त्यावेळेस त्यांचा एक डोळा बाहेर आला आणि तो लोंबू लागला. तो डोळा ठीक होण्यास बराच कालावधी लागले. या काळात लेखकांना असे वाटले जीवन थांबल्यासारखे वाटले. परंतु त्यांनी त्यांची मानसिक स्थिती खराब होऊन दिली नाही. कारण ज्यावेळेस आपण आतून मानसिक स्थिती स्ट्रॉंग असते त्यावेळेस आपण कितीही मोठी संकट असू द्या, कितीही मोठी जीवनातील प्रसंग असो आपण त्याला योग्यपणे प्रतिसाद उत्तर देऊन त्यातून चांगल्यापणे बाहेर निघू शकतो. तसेच लेखकांनी केले. 8 महिन्यानंतर लेखक बरे झाले, परंतु त्यांना बेसबॉल खेळण्यापासून दूर ठेवण्यात आले. ज्यावेळेस त्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतली त्यावेळेस त्यांनी सवयीशी त्यांची मुलाखत झाली. त्यांनी हळूहळू आपल्या सवयीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत गेम खेळण्यापेक्षा त्यांनी रात्री लवकर झोपण्याचा निश्चय केला आणि हळूहळू त्यांनी एक सवय करत अशी कॉलेजचे 3 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी बेसबॉलचे अतिशय चांगला विक्रम करून दाखवला आणि विक्रम करून दाखवला. त्यामुळे त्यांना कप्तान आणि अनेक अवॉर्डनी सन्मानित करण्यात आले. नंतर लेखक नंतर पुस्तक लिहिण्याचा विचार करतात आणि ते पुस्तक लिहितात जे आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर आहे. त्याचे नाव ॲटॉमिक हॅबिट आहे. ॲटॉमिक हॅबिट म्हणजे अणुसारख्या लहान सवयी कशा प्रकारे आपले जीवन बदलू शकतात. नंतर उदाहरण देतात इंग्लंडमधील सायकलिंगचं जे सायकलिंग कित्येक 100 वर्षापासून ऑलिम्पिकमध्ये एकही गोल्ड मेडल आणू शकले नाही. नंतर त्याचे जे कोच आहेत ते कोच बदलतात आणि ते कोच कशा प्रकारे सायकलिंग सीटमध्ये खेळाडूंच्या शरीराला लावण्याचे तेल आरामदायक त्यांची झोप होण्यासाठी एक चेंजेस करतात आणि नंतर
150हून अधिक गोल्ड मेडल इंग्लंडची सायकलिंग आणतात आणि नंतर ते पुन्हा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करतात. अशा प्रकारे आपण लवकर उठण्यासाठी लगेच म्हणतात जी सवय लावण्यासाठी संकेत ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बघतो त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये त्याचा संकेत जातो आणि ती करण्याची आपल्यामध्ये एक इच्छा निर्माण होते आणि ती गोष्ट केल्यानंतर त्या परिणामावरून आपल्याला काय मिळते यावरून ती आपण गोष्ट किती दिवस लांबपर्यंत करू शकतो हे आहे. एखादी गोष्ट मनुष्याला जर आवडत असेल ती जास्त दिवसापर्यंत तो करतो. थँक्यू.